नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या श्री महालक्ष्मी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर नवरात्रीमध्ये कन्यापूजनामध्ये या 5 गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. कन्येला चुकूनही या गोष्टी तुम्हाला खायला द्यायच्या नाहीत किंवा द्यायच्याही नाही आहेत. तर या कोणत्या गोष्टी आहेत हे या व्हिडिओतून आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर असं केल्याने तुमच्यावरती माता नाराज होईल आणि तुम्ही एवढ्या दिवस जे मातेसाठी पूजा अर्चना केलेली आहे, उपवास पकडलेले आहेत, यथाशक्तीने तिची भक्ती करत आहात, त्याचं फळ तुम्हाला भेटणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर अशी चूक तुम्ही अष्टमीला किंवा नवमीला कन्यापूजनामध्ये करू नका. तर जय माता दी मित्रांनो, कन्येला असे जेवण चुकूनही देऊ नका की जेणेकरून माता तुमच्यावर नाराज होईल. तुमच्या व्रताचं पूर्ण फळ तुम्हाला भेटणार नाही. जर माता नाराज झाली तर तुमच्या घटामध्ये जे धान्य उगवलेले आहे तेही हिरवेगार उगवणार नाही, हे लक्षात घ्या. आणि काय संकेत देतात या घटात उगवणाऱ्या धान्याचं हेही या व्हिडिओतून आपण बघूयात. तर तुम्ही जे धान्य पेरता घटामध्ये त्याला तुम्ही व्यवस्थित पाणी ओतता, तुम्ही त्याची सगळी काळजी घेता, तरीही त्या घटामध्ये तुमच्या धान्य व्यवस्थित येत नाही. आणि काही लोक असतात की अगदी न काही करता त्यांच्या घटामध्ये अगदी हिरवगार धान्य उगवतं. तर याचा काय अर्थ होतो? तर तुमच्या घरी जर धान्य उगवत नसेल तर लक्षात घ्या मित्रांनो की माता तुमच्यावरती नक्कीच कुठेतरी नाराज आहे, तुमच्याकडून काहीतरी चूक झालेली आहे जेणेकरून तुमच्या घटामधील धान्य व्यवस्थित उगवलेलं नाही. तर तुम्हीही तशा पद्धतीने माताची माफी मागून झालेल्या चुकांबद्दल तुम्ही मातेची माफी मागितली पाहिजे. आणि नंतर मातेची खऱ्याखुऱ्या मनाने तुम्ही जर भक्ती करत असाल तर पूजेमध्ये थोडंफार काही कमी पडलं तुमच्याकडून तरी माता तुम्हाला नक्कीच माफ करेल. जरी एखादा गरीब असेल आणि कितीही श्रीमंत असेल तरी माता दोघात कधीच भेदभाव करत नाही. जो खऱ्या मनाने खऱ्या भक्तीने मातेची नामस्मरण करतो, भक्ती करतो, त्याला माता नक्कीच फळ देते आणि त्याच्या घरी नक्कीच सुखसमृद्धी नांदते. असं हे आपली माता आहे आणि या मातेचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवरती भेटावा म्हणूनच आपण मातेची नित्यनेमाने पूजा अर्चना करत असतो. तर बघा मित्रांनो, माता ही अशी म्हणत नाही की याने मला खूप भारी मौल्यवान वस्तू दिलेल्या आहेत तर मी याच्यावरच प्रसन्न होणार आणि याची कपॅसिटी नाही आहे, हा काही देऊ शकत नाही आहे तर माता तुमच्या घरी येणार नाही. हा तुमचा पहिला गैरसमज तुम्ही काढून टाका. तुम्ही यथाशक्तीने जे काही दान कराल ती माता सगळं स्वीकारत असते. असं नाही आहे की तुमच्याकडे देण्याची ऐपत नाही आहे मग माता तुमच्या घरी येऊ शकत नाही, असं नाही. तुम्ही जेवढी भक्ती कराल माता तुमच्याकडे हे नक्कीच येणार. तर या गोष्टींची तुम्ही काळजी घेतली पाहिजे आणि या गोष्टीबद्दल तुम्हाला वाईट मनात बिलकुल तुम्ही विचार केले नाही पाहिजेत. तर बघा मित्रांनो, जे आपली कन्यापूजन करतो त्याला खूप असं महत्त्व मानलं जातं. स्कंद पुराणामध्ये आणि देवी पुराणामध्ये सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे. जो नवरात्रीमध्ये कन्यापूजन करेल त्यालाच पूर्ण नवरात्रीचं फळ भेटेल असं मानलं जातं. त्यामुळे तुम्ही मित्रांनो प्लीज कृपया करून नवरात्रीमध्ये कन्यापूजन हे नक्की करा. यामुळे तुमच्या घरातील दुःख दारिद्र्य संपून मातेचं आगमन तुमच्या घरात होईल. तर तुम्ही बघा, हजारो यज्ञ आणि हजारो तीर्थयात्रेचं पुण्य या एका व्रतानं होतं, जे म्हणजे कन्यापूजन. 33 कोटी देवांचं जेव्हा तुम्ही नामस्मरण पूजा करतात तेवढं फळ तुम्हाला या एका कन्यापूजनामध्ये भेटत असतं. एवढं महत्त्वाचं हे कन्यापूजन आहे. कन्यापूजन म्हणजेच माता नवदुर्गेचं स्वरूप असतं. माता नवदुर्गा तुमच्या घरात येणार असते, तिचं आगमन असतं. त्यामुळे तुम्हाला यथाशक्तीने हे कन्यापूजन करायचं आहे. तुम्ही तुमच्या यथाशक्तीने तुम्ही कन्यापूजन करू शकता. तर तुम्हाला 2 ते 10 वयोगटातील मुली या दिवशी भोजनासाठी घरी बोलवायच्या असतात. तुम्ही कन्यापूजन हे अष्टमी आणि नवमीला करणं हे खूप शुभ मानलं जातं. या दिवशी पाय धुवायचे असतात तुम्हाला कन्यांचे आणि त्यांना भोजन करायचं असतं. तर लक्षात घ्या, भोजनामध्ये 3 पुरी तुम्हाला वाढायच्या नाहीत. कोणतीही 3 वस्तू तुम्हाला भोजनामध्ये वाढणं हे तुम्हाला टाळायचं आहे. त्यानंतर 3 खीर, पुरी, छोले, हलवा अशा वस्तू तुम्हाला खायला घालायच्या आहेत. लसूण, कांदा अशा तिखट वस्तू तुम्हाला खायला घालायच्या नाही आहेत मातेला, जेणेकरून तुमच्या मातेच्या डोळ्यातून पाणी येईल, मातेला त्रास होईल. अशा पद्धतीचं तुम्हाला जेवण कोणतंच तुम्हाला लहान मुलींना द्यायचं नाही आहे. आणि यथाशक्तीने तुम्ही त्यांना गिफ्ट वगैरे तुम्ही देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला चिप्स, मार्केटमधल्या वस्तू, पॅकेटमधल्या वस्तू, दही, जिलेबी असं काही आंबट तिखट तुम्हाला
कन्यांना जेवू घालायचं नसतं. तुम्हाला जे काही आहे तुमच्या हाताने बनवलेलं तुम्हाला तुमच्या मातेसाठी जेवू घालायचं असतं. त्यामुळे ही विशेष काळजी तुम्ही नक्की घ्या. त्यानंतर तुम्हाला अष्टमीला एक पौधा फुलाचा जो काही झाड असेल, भले एखादं रोपटं छोटंसं असेल, ते तुम्हाला तुमच्या अंगणामध्ये, तुमच्या बाल्कनीमध्ये तुम्हाला लावायचं आहे आणि ते खूप लावणं असं शुभ मानलं जातं. तुम्हाला पांढऱ्या कलरचं जे काही फुलाचं झाड असेल ते तुम्हाला लावायचं आहे. त्यामुळे तुमचे सगळे जे काही कष्ट आहेत, घरातले जे काही तुमच्या भोग आहेत ते संपून जातात अशी मान्यता आहे. त्यानंतर घटामध्ये जे उगवलेलं धान्य आहे ते तुम्हाला कुठे इकडे-तिकडे फेकायचं नाही आहे. त्यामुळे तुमचे जे काही तुम्ही सेवा केलेली आहे त्याचं तुमची हानी होऊ शकते. जे घटामधील उगवलेलं फळ आहे ते तुम्हाला घट उठल्यानंतर तुम्हाला ते तुमच्या शेतामध्ये असेल, तुमच्या बागेमध्ये असेल किंवा तुमच्या नदीकाठीमध्ये तुम्हाला ते अर्पण विसर्जन करायचं असतं. आणि जे दिव्यातील जे वाती राहिलेली आहे, तेल राहिलेले आहे तेही तुम्हाला इकडे-तिकडे फेकायचं नसतं. जी ज्योत असते ती खूप महत्त्वाची आणि मौल्यवान असते. त्यातही माता अजूनही जागृत असते. ती जागृत झालेली 9 दिवसाची ज्योत असते. ती इकडे-तिकडे फेकायची नाही. त्या राहिलेल्या तेलाने तुम्हाला तुमच्या लहान मुलांचे, तुमच्या जे आजारी माणसं आहेत त्यांची मालिश करायची आहे. त्यामुळे कोणतेही शरीरात असे रोगराई तुम्हाला जडणार नाही अशा तेलामुळे. आणि जे घटामध्ये जी पानं येतात ती पानंही तुम्हाला शेवटच्या दिवशी खायची आहेत. त्यानेही तुमची प्रकृतीमध्ये खूप सुधारणा होतील. तुमच्या वाताचे सगळे रोग निघून जातील आणि मातेची कृपा ही तुमच्यावरती, तुमच्या घरावरती अखंड राहील. त्यामुळे ही काळजी तुम्हाला नक्कीच घ्यायची आहे. आणि लक्षात घ्या, ज्यांच्या घरी खूप सारं धान्य उगवलेलं आहे अशा घरी माता खूप अशी प्रसन्न झालेली आहे आणि ती तुमच्या घरी भरभरून असा आशीर्वाद तुमच्या मुलांवरती, बाळांवरती ती देणार आहे, याचा असा अर्थ होतो. आणि तुम्ही जर कलश स्थापना केली असेल तर त्यातील नारळ तुम्हाला घरातल्या देवापुढे फोडून त्याचा प्रसाद, गोड असा प्रसाद तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर तुम्ही जे घटाखाली जे तांदूळ ठेवले असतील ते तुम्हाला थोडेसे तांदूळ काढून तुमच्या तिजोरीमध्ये, पर्समध्ये ठेवायचे आहेत आणि बाकीचे तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायचे आहेत. आणि तुमची जी घटाची माळ आहे, तोरण आहे, ते तुम्हाला नदीमध्ये, जिथं नदीमध्ये घाण करायची नाही. नदीमध्ये जे तुमच्या इथे निर्माल्य असेल तिथे तुम्हाला ते विसर्जन करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मातेची पूजा अर्चना करून तिचा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करू शकता. जय माता दी.